एका वकिलाने प्रॉपर्टी विक्री संबंधित जाहीरनामा प्रकाशित केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यातील वकील आक्रमक झाले असून अमरावती जिल्हा न्यायालयातील वकील वासुसेन देशमुख यांच्यावर चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप वकिलांनी केलाय। एवढ्यावरच न थांबता अमरावती जिल्हा वकील संघाने थेट पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलंय। या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी वकिलांना दिलंय। खरेदी लावणं प्रकरण आहे, खरेदी करण्याचा प्रयत्न करणं प्रकरण आहे। याचा आणि वासुसेनचा काही संबंध नव्हता, कारण वासुसेननी ऑलरेडी पब्लिक नोटीस दिली आणि खरेदी होत नाही म्हणून कागद वापस केले। मग असं असताना जेव्हा हे माणसं पकडले गेले तर फिर्यादी ते माणसं जे खरेदीचा अटेम्प्ट करत होते त्यांच्याबरोबर वासुसेन देशमुखला आरोपी दर्शवून त्यांना आरोपी नंबर म्हणून 13 म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि सिटी कोतवालीमध्ये तो गुन्हा रजिस्टर झाला, ज्यामध्ये 420, 467, 468, 120B इत्यादी सगळ्या कलमा लागल्या। हे प्रकरण जेव्हा वकिलांसमोर आलं तर लक्षात हे आलं की वासुसेननी जे केलं ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करता येते की एक नोटीस देणं, दॅट टू पक्षकारांच्या सांगण्यानुसार आणि अधिकाऱ्यांनी जी नोटीस द्यायची असते तेवढीच नोटीस वासुसेननी दिली होती। त्या पलीकडे खरेदीमध्ये याचा काही संबंध नव्हता। दुसरं की जे आमच्या सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ज आहे की अशा जेव्हा गुन्हे रजिस्टर होतात किंवा गुन्ह्याचा रिपोर्ट येतो अशा वेळेस पोलिसांनी पहिले ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे कागदपत्र आले त्यात सत्यता किती आहे आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मग गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे होता। गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर सुद्धा अटक करायची गरज नसते, त्यामुळे त्यांना प्रिलिमिनरी पहिले नोटीस द्यावी लागते आणि इन्क्वायरी करावी लागते। हे सगळं न करता पोलिसवाल्यांनी खूप घाई करून वासुसेनला आरोपी केलं। हा जो रोष होता, ही जी इलिगॅलिटी होती, त्याकरता सगळ्या आज बार असोसिएशन आम्ही एकत्र आलो, आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की वासुसेनच्या विरुद्ध ही जी चुकीची कारवाई झाली आहे त्याच्याकरता आपण CP साहेबांकडे यायचं। करिता आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो। CP साहेबांना ते दाखवलं, त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की हा गुन्हा एकदम रजिस्टर कसा झाला। त्यांनी पण आम्हाला प्रॉमिस केलं आहे की याची मी पूर्ण इन्क्वायरी करेल आणि त्यानंतर याचा फायनल रिपोर्ट करेल।